काल काही सिद्धीने आम्हाला सांगितलं की पद्मदुर्गबद्दल त्यांना काहीच माहिती नाही किंवा जंजिरालाच जा. पण वेळेच्या अभावामुळे त्या दिवशी आम्हाला परत दिव्यागाराला आमच्या पहिल्या मुक्कामाकडे जावं लागलं. पण मनात एक गोष्ट ठाम होती, पद्मदुर्ग करायचाच. मग आम्ही आमच्या मराठी कोळी बांधवांची माहिती मिळवली, त्यांच्याशी संपर्क साधला आणि दुसऱ्या दिवशी आपल्या मराठी कोळी बांधवांच्या मदतीने आम्ही पुन्हा एकदा निघालो छत्रपती शिवरायांनी उभा केलेल्या त्या अभेद्य जलदुर्गाकडे. गुड मॉर्निंग. आज आहे या कोकण ट्रिपचा दुसरा दिवस. काल रात्री ऊन जरा जास्त वेळ चालल्यामुळं जे 8ला सकाळी पद्मदुर्गला निघायचं होतं ते आता 9 वाजलेत. 9:30ची फेरी आहे आणि आम्ही सगळे आता तिकडं फेरी बोटकडे चाललेलो आहे आणि तिथून जो आपला पहिला पॉईंट असणार आहे तो असणार आहे पद्मदुर्ग. तर चला लगेच निघूया. ज्या एक्स्ट्रा बॅग्स आहेत त्या आम्ही इथं रिसेप्शनला ठेवून चाललो आहे, कारण परत आम्हाला इकडंच यायचं आहे, ह्याच रोडनं जायचं आहे. मग ते एक्स्ट्रा कॅरी करायला नको आणि तिकडं पण जरा मोकळ्या हाताने फिरायला येईल, त्यामुळं आम्ही इथं बॅग ठेवलेली आहे. सगळी सेट आहेत एकदम फुल तयार. सौर्या किक स्टार्ट कर, किक स्टार्ट कर की. आज मात्र आमच्या मनात एक वेगळीच उत्सुकता होती, कारण आज आम्ही पाहणार होतो पद्मदुर्ग, तो जलदुर्ग ज्याची उभारणीमुळे सिद्धीला महिनोमहिने वर्षानुवर्ष समुद्रातच थांबावं लागलं. तो किल्ला जो उभा राहिला छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीतून आणि सागरी सामर्थ्यातून. समुद्राच्या मध्यभागी उभा असलेला हा दुर्ग केवळ दगडांचा किल्ला नाही, तर स्वराज्याच्या सामर्थ्याची आणि महाराजांच्या नौदल धोरणेची साक्ष देणारा इतिहास आहे. आणि आज त्याच छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या पद्मदुर्गाला स्वतःच्या डोळ्यांनी पाहण्यात आणि अनुभवण्याचा क्षण आमच्यासाठी खूप खास होता. ही जी फेरी लागलेली आहे ही 9:30ची लागलेली आहे, म्हणजे 10 वाजता जाणार. आपल्याकडे अर्धा तासचा टाईम आहे. मग काहीतरी नाश्ता करू शकतो आपण. नाही, हे तर रेस्टॉरंट आहे. हे सकाळ सकाळी पाणीपुरी द्यायला लागलाय राव. सुबह सुबह कौन खाएगा भाई पाणीपुरी. अरे नाश्ता हाय नाश्ता हाय. खाली पहले टेस्ट बता कैसा. जल्दी बता. खा सकते. इडली वडा आणि टेस्ट पण चांगली होती. आता 10 वाजलेत आणि पटकन आपल्याला जायचं आहे फेरीकडं. नाही ती पण फेरी गेली तर मग डायरेक्ट 11:30 वाजता जायला लागणार. त्यामुळे आपल्याला ही फेरी चुकवायची नाही आहे. आलेला आहे. अर्धी लोक असं पोर्ट दिसायला चालू झाल्यावरच उतरायला चालू करतात राव. अजून एक राऊंड टाकायला लागणार आहे फेरीचा आणि अजून एक आहे पुढे दापोलीला. म्हणजे आज फेरीचे 2 राऊंड तरी आहेत आपले. भरपूर टाइम वाजते खरं या नादात. काल गुगल मॅप आपल्याला जिथे घेऊन गेला होता, खरं तर तिथून पुढेच होता आपल्या मराठी स्थानिक लोकांचं खरं वास्तव, ज्यांच्याकडे होती पद्मदुर्गापर्यंत पोहोचण्याची खरी माहिती. थोडीफार विचारपूस करत रस्ता शोधत आम्ही पुढे निघालो आणि शेवटी मुरुडच्या पार्किंगमध्ये जाऊन पोहोचलो. आता पुढे सुरू होणार होती पद्मदुर्गाकडे जाण्याची खरी सफर. पेन पार्कमध्ये गाडी लावलेली आहे आणि इथनं आम्हाला खाली उतरायचं आहे आणि पुढे एक तंबू आहे जिथं जे
बोट्स फेरीज जे आहेत ते आपल्याला तिथं समोर जो दिसत आहे पद्मदुर्ग तिथं घेऊन जातील. आधी इथं पेन पार्कचा विषय संपूया आणि मग तिकडं ह्याला पण विचारूया वाटलंच तर. दादेव 3 टू व्हीलर लावलेत, 3 टू व्हीलर लावलेत रे. हे इथं लावलेत. आम्हाला पद्मदुर्गला जायला हे पाहिजे. इथं खाली आहेत का तिथं बोट? ठीक आहे, झालेलं बघा. पद्मदुर्गची बोट समोर, तिथं तंबू आहे तिथं काय? ओके ओके ठीक आहे, थँक्यू. ए चलो रे. इथं समोर जो तंबू आहे ह्यांची टायमिंग आहे ना सकाळी 8 ते संध्याकाळी 4, म्हणजे दुपारी 4 पर्यंतच आहे. त्यानंतर बोट आत जात नाही. आणि ह्या ज्या बोट्स लागलेल्या आहेत ह्या बोट्सच आत जातात फक्त. हे जे माझ्या माग जो स्टॉल आहे ते लोक फेरी प्रोव्हाइड करतात आपल्याला पद्मदुर्गपर्यंत. आणि टोटल 1 तासाची फेरी असते ती, ज्यात 10 मिनिटं जायला, 10 मिनिटं रिटर्न यायला आणि 40 मिनिटं तो पूर्ण जो गड आहे एक्सप्लोअर करायला. जी फेरी आम्हाला घेऊन जाणार तीच रिटर्न घेऊन येणार. आणि याचे चार्जेस 300 पर पर्सन सांगितलेलं आहे या लोकांनी. 10 सीटर बोट असणार. आम्ही 5 जण आणि एक वेगळे लोक 5 जण, म्हणजे शेअरिंगचे पर पर्सन 300 रुपये. आणि प्रायव्हेट जायचं असेल तर ते वेगळे चार्जेस आहेत. तर आता आम्ही थोडं फ्रेश होणार आणि त्यानंतर मग जी बोट देतील आम्हाला त्यात बसून आम्ही पद्मदुर्गला जाऊ. इथले स्थानिक मराठी कोळी बांधव आज ही पद्मदुर्गासाठी खूप कष्ट घेत आहेत, कारण त्यांची एकच इच्छा आहे, पद्मदुर्गाचा खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचावा. पुन्हा एकदा पद्मदुर्ग मराठी लोकांच्या कुजबुजीने आणि पाऊलखुणाने भरावा. लोकांनी या जलदुर्गाचा इतिहास जाणावा. छत्रपती शिवाजी महाराजांनी उभा केलेल्या पद्मदुर्गाचा इतिहास लोकांनी स्वतः येऊन पाहावा, अनुभवावा. यासाठीच इथले स्थानिक मराठी बांधव मनापासून धडपड करत आहेत आणि आपणही त्यांना साथ दिली पाहिजे. कारण लाचार होऊन जंजिऱ्याचा खोटा इतिहास ऐकण्यापेक्षा अभिमानाने छत्रपती शिवाजी महाराजांचा पद्मदुर्ग अनुभवणं हाच खरा इतिहास आहे. बीचपासून एक 4 किलोमीटरचं अंतर कापून आणि 10 मिनिटाच्या ह्या फेरीबोटची राईड घेऊन आम्ही पोहोचलेलो आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महत्त्वाच्या 5 समुद्री किल्ल्यापैकी एक किल्ल्यावर, ज्याचं नाव आहे पद्मदुर्ग. आणि हा जो पद्मदुर्ग आहे हा खूप गोष्टींनी महत्त्वाचा होता. कारण हे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे सिद्धीच्या होणाऱ्या अत्याचारावर, जे लोकल्सवर अत्याचार व्हायचे जनतेवर, त्याला आळा घालण्यासाठी केला होता. आणि त्यानंतर मग हा जे आरमार असतं, समुद्री आरमार, याचं हे तळं बनलं. शस्त्राची साठवण पण ह्या किल्ल्यावर व्हायला लागली. आणि जो समुद्री मार्ग आहे त्याच्या हालचालींवर ह्या गडावरून नजर पण लावता आली. आणि इथूनच सगळ्या ज्या समुद्री मोहीम आहेत, जे जंजिऱ्यावर मोहीम असायच्या, त्याही इथूनच आखल्या जायच्या. त्यामुळं भरपूर गोष्टींसाठी हा जो पद्मदुर्ग आहे हा महत्त्वाचा होता. इथं आल्यानंतर भरपूर लोक सांगतील आपल्याला की ह्याच्यापेक्षा जंजिऱ्याला जावा, तो महत्त्वाचा आहे. नाही, मराठ्यांसाठी हाच महत्त्वाचा होता. पद्मदुर्ग हा समुद्राच्या मध्यभागी उभा असलेला जलदुर्ग रायगड जिल्ह्यातील मुरुड जंजिराच्या कासा बेटावर वसलेला आहे. इसवी सन 1676 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्री सामर्थ्य आणि बंदरांच्या सुरक्षेचा विचार करून या दुर्गाची उभारणी केली. या किल्ल्याच्या बांधकामामागे एक स्पष्ट उद्दिष्ट होतं. सिद्धीच्या ताब्यात असलेल्या मुरुड जंजिरा किल्ल्यावर लक्ष ठेवणं आणि समुद्रातील हालचालींवर नियंत्रण ठेवणं. सिद्धीच्या होणाऱ्या छळावर आळा घालण्यासाठी आणि शस्त्रसाठा सुरक्षित ठेवण्यासाठी हा जलदुर्ग अत्यंत महत्त्वाचा ठरला. स्थानिक पातळीवर पद्मदुर्गाला कासा किंवा कसा किल्ला असंही म्हटलं जातं, कारण तो कासा नावाच्या खडकावर उभा आहे. किल्ल्याच्या आतील रचनेत पाण्याची टाकी, शस्त्रसाठ्याची जागा आणि तोफखाने असल्याची नोंद सापडली. जरी किल्ला समुद्राने वेढलेला असला तरी सैनिकांना पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी किल्ल्याच्या आत गोड्या पाण्याच्या टाक्या बांधण्यात आल्या होत्या. हे जे बांधलेलं आहे आणि
ते पण त्या काळामध्ये समुद्राच्या मधोमध. आता तर काय मोटर बोट फेरी विरी आपल्याला सगळं सुविधा लाईव्ह जॅकेट सगळं आहे. त्या टायमिंगला काय नाही असणार आहे. त्या टायमिंगला हे बांधणं आणि तेवढा विचार करणं लय धाडस पाहिजे. आणि मराठ्यांमध्ये ते धाडस होतं म्हणून हे बांधलं गेलं होतं. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे भरपूर तोफा आहे तिथं. म्हणजे त्या टायमिंग ह्या सगळ्या त्या काळाचीच आहेत. हे हलवू शकत नाही, इथून तिकडे नेऊ शकत नाही, कारण तिथून इथं कसं आणलं असेल ते पण समुद्रात एवढ्या भारी आणि त्या टायमिंगच्या बोटमध्ये खतरनाक. समुद्रातील मजबूत खडकावर उभारलेला हा किल्ला अशा पद्धतीने बांधला गेला आहे की समुद्राच्या लाटा आणि प्रचंड प्रहारांनाही तो सामर्थ्यपणे तोंड देऊ शकतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या सागरी किल्ल्यांमध्ये पद्मदुर्ग हा अत्यंत महत्त्वाचा किल्ला मानला जातो, कारण तो महाराजांच्या नौदल धोरणाचा महत्त्वाचा भाग होता. हा किल्ला केवळ संरक्षणासाठी नव्हता, इथे नौदलाची जहाज निर्मिती आणि नौदल सैन्याचे ठाणे देखील होते. बोटवाल्या दादांना सांगून आपण या साईडचं पण जरासं एक्सप्लोर करूया बोट यायच्या आधी. या साईडला देवीचं मंदिर आणि जरा पडलेल्या अवशेष पण आहेत. महादरवाजातून बाहेर आल्यानंतर समोर आपल्याला भव्य ध्वजस्तंभ आणि कोटेश्वरी देवीचं मंदिर नजरेस पडतं. गडावरील ध्वजस्तंभ सह्याद्री प्रतिष्ठान दुर्गसेवक आणि इथल्या स्थानिक मराठी कोळी बांधवांच्या अथक प्रयत्नांनी उभा करण्यात आला आहे. किल्ल्याच्या ह्या साईडला आल्यावर आहे की नाही कोटेश्वरी देवीचं मंदिर आहे, आणि तिथून आपण लेफ्ट साईडला बघितलं की नाही तर तो आहे जंजिरा किल्ला. मी थोडं झूम करून बघायला होतो. हा राहिला जंजिरा किल्ला. तर फायनली आपला पद्मदुर्ग किल्ला सुद्धा एक्सप्लोअर करून झालेला आहे, आणि आता बोट आलेली आहे आमची. त्यात जाऊन बसणार आणि मग बीचवर गेल्यावर पुढचा प्लॅन बघू. जंजिरा सोडून पद्मदुर्ग पाहिल्याचा अभिमान मनात घेऊन आम्ही पुन्हा एकदा समुद्र किनाऱ्याच्या दिशेने निघालो, कारण इथे येऊनच कळतं छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी किती महान होती आणि मराठ्यांचा इतिहास किती भव्य आहे. म्हणूनच हा इतिहास जाणून घेण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाने आयुष्यात किमान एकदा तरी पद्मदुर्गाला अवश्य यावं.